Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 6.2 of chapter number 6, Factorization of Algebraic Expressions from 8th Standard Mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 31 वर प्रॅक्टिस सेट 6.2 दिलेला आहे. यामध्ये फक्त वन क्वेश्चन आहे फॅक्टराइज आणि या वन क्वेश्चन मध्ये 8 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये आपण काय अभ्यासले तर दिलेल्या क्वाड्रेटिक ट्रायनॉमियलला फॅक्टराइज कसे करायचे. आता इथे हे पहा, हे जे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येणार आहे की सगळीकडे जी पॉवर आहे ना ती क्यूब आहे. सगळ्या क्वेश्चन मध्ये पॉवर काय आहे पहा, क्यूब आहे. आणि ट्रस्ट मी, हे जे क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेट 6.2 मधले ते सॉल्व्ह करायला खूप इझी आहेत. म्हणजे प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये जे क्वाड्रेटिक ट्रायनॉमियलचे ला आपण फॅक्टराइज केलं ना त्याही पेक्षा इझी क्वेश्चन्स हे आहेत. दिलेल्या अल्जेब्रिक हे जे एक्सप्रेशन्स आहेत ज्यांची पॉवर क्यूब आहे त्यांना फॅक्टराइज करणं. आता याच टाइपचे सिमिलर असे क्वेश्चन्स म्हणजे पॉवर क्यूब असणारे क्वेश्चन्स आपण याआधी सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. आठवतंय का तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये हे पहा, पॉवर काय आहे, क्यूब आहे सगळीकडे. आणि काय कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत तर हे पहा, k+4 द होल क्यूब. यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करत होतो हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तर a+b द होल क्यूब. ओके नाही, काय आपण कसं आपण सॉल्व्ह करत होतो, काय आहे हा फॉर्म्युला तर a³ + 3a² b + 3ab² + b³ असा इझी असा हा फॉर्म्युला आपण यूज करत होतो, बरोबर. पण आता प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहोत तो आहे a³ + b³ = फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a + b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a² - ab + b². फरक लक्षात आला तुम्हाला दोन्ही फॉर्म्युला मधला. चला आता आपण आधी काय करूयात की हा जो फर्स्ट फॉर्म्युला आहे इथे पहा a³ आणि इथे आहे b³ आणि सेकंड जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे a³ + b³. म्हणजेच याचाच अर्थ काय की फर्स्ट फॉर्म्युला पासूनच हा जो सेकंड फॉर्म्युला आहे तो तयार झालेला आहे. आलं लक्षात कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आल्यावर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. चला मग आधी आपण काय करूयात की या फॉर्म्युला पासून हा फॉर्म्युला कसा तयार झाला ते समजून घेऊयात आणि मग आपले हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. आता क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला कसा तयार होतो हे तर आपल्याला विचारणार नाहीत एक्झाम मध्ये, बरोबर. डायरेक्टली अशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत. पण आपण हे का समजून घेत आहोत की या फर्स्ट फॉर्म्युला पासून हा सेकंड फॉर्म्युला तयार होतोय कसा, कारण मग आपल्याला हे जे फॉर्म्युले आहेत ते समजायला लक्षात राहायला सोपे जाते. यासाठी बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या की अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन्स जर एक्झाम मध्ये आले तर आपण इझिली ते सॉल्व्ह करू शकतो. पण जर तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे फॉर्म्युला यूज करून ते पाहायचं असेल तर व्हिडिओ तिथपर्यंत तुम्ही स्किप केला. फॉर्म्युला डेरिव्हिजन हा पार्ट जर नाही पाहिला तरीही चालणार आहे. आय थिंक 10 मिनिट्सचा हा व्हिडिओ होणार आहे फॉर्म्युला डेरिव्हिजनचा आणि त्यानंतर आपले हे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. चला तर मग समजून घेऊयात आणि मग आपले हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आता हा फॉर्म्युला या आपल्या जुन्या फॉर्म्युला पासून कसा तयार होतो ते पाहूयात. हे पहा a³ + b³. इथे या फॉर्म्युला मध्ये कुठे आहे इथे हे पहा a³ आणि b³. मग आपण काय करूयात a³ आणि b³ हे जवळजवळ राईट करून घेतले. a + b द होल क्यूब = ॲज इट इज राईट करून घेतलं आणि = झाल्यानंतर a³ + b³ यांना आपण जवळजवळ राईट केलं त्यामुळे काही फरक पडणार नाहीये. आता पुढे काय रिमेनिंग आहे आता इथे 3a² b + 3ab². आता आपण काय करूयात या दोघांमध्ये जे कॉमन आहे ते बाहेर काढूयात. काय काय कॉमन येणार आहे आता इथे 3a² b म्हणजेच काय आहे तर 3 × a × a × b आहे, बरोबर. आणि 3ab² म्हणजेच 3 × a × b × b असं आहे. सो चला कॉमन काय काय आहे या दोघांमध्ये तर 3 आहे कॉमन, हो की नाही. त्यानंतर इथे राईट करून घेऊया 3. अजून कॉमन काय आहे a आहे कॉमन, बरोबर. सो a राईट केला. अजून काय आहे कॉमन तर b आहे, हो की नाही. सो बी राईट करून घेऊयात आणि ब्रॅकेट मध्ये राईट करूयात जे कॉमन नाहीये ते. सो काय कॉमन नाहीये
इथे या टर्म मधलं ए आणि या टर्म मधलं हे बी, बरोबर, आणि मध्ये हे प्लसचं साइन. सो ए प्लस बी आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूयात आणि या दोघांमधलं जे कॉमन आहे ते आपण इथे बाहेर काढलं, बरोबर. आता हे पहा, फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, ए क्यूब प्लस बी क्यूब, आणि इथे सुद्धा आपल्याला काय मिळालेलं आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब. मग आपण काय करूयात, ए क्यूब प्लस बी क्यूबला इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि इथे बाकीचं जे काही आहे ते इक्वल टू च्या या साईडला लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. पण लेफ्ट हँड साईडला जाते वेळी हे जे साइन आहे प्लसचं ते काय होतं, मायनस होतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सो ए प्लस बी द होल क्यूब ऍज इट इज मायनस 3ab ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. आता पुढे ए प्लस बी द होल क्यूब, याचाच काय अर्थ आहे की ए प्लस बी 3 टाइम्स मल्टिप्लाय होतं. हे पहा, ए प्लस बी द होल क्यूब म्हणजेच 3 टाइम्स मल्टिप्लाय होत असतं. आता इथे ए प्लस बी आणि या दोघांना आपण ए प्लस बी द होल स्क्वेअर अशा प्रकारे राईट करू शकतो, हो की नाही. चला, आता आपण हे का करत आहोत, तर आपल्याला हा फॉर्म्युला तयार करायचा आहे म्हणून करत आहोत. सो चला इथे आपण तयार करून घेऊयात. अशा प्रकारे राईट केलं, ए प्लस बी द होल क्यूबला त्याला फॅक्टर म्हणजे असं तुकडे केले, त्याचे थोडं स्प्लिट केलं आणि असं राईट करून घेतलेलं आहे. आता मायनस 3ab ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, बाकीचं जे काही आहे ते ऍज इट इज आपण राईट करून घेतलं. आता इथे पहा, इथे ए प्लस बी आहे आणि इथे सुद्धा ए प्लस बी आहे. हे पहा, इथे आणि इथे. मग या दोघांना आपण कॉमन म्हणून बाहेर काढूयात आणि बाकीचं दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेऊयात. हे पहा, या दोघांना आपण इथे कॉमन राईट केलं आणि आता इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला जे काही रिमेनिंग आहे त्याला एका ब्रॅकेटमध्ये आपण अशा प्रकारे राईट करून घेतलं. हे पहा, हेच रिमेनिंग आहे ना, ए प्लस बी द होल स्क्वेअर मायनस 3ab ते ब्रॅकेटमध्ये राईट केलं आणि ए प्लस बी हे 2 टाइम्स होतं ना, मग त्याला कॉमन म्हणून बाहेर काढलं. इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. आता ए प्लस बी ऍज इट इज आपण इथे राईट करून घेऊयात आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी द होल स्क्वेअर याला एक्सपांड केल्यानंतर काय होत असतं, फॉर्म्युला आठवतोय ना, ए प्लस बी द होल स्क्वेअर काय होतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर. सो आपण काय केलेलं आहे, फक्त ए प्लस बी द होल स्क्वेअरला एक्सपांड केल्यानंतर आपला फॉर्म्युला माहित आहे की कसं तयार होत असतं. सो ते इथे आपण राईट करून घेतलं, मायनस 3ab ऍज इट इज, बाकीचं जे काही आहे ते सगळं ऍज इट इज आपण राईट करून घेतलं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये ऍज इट इज राईट करून घ्या आणि आता इथे पहा, इथे 2ab आहे आणि इथे 3ab आहे. इथे प्लसचं साइन आहे, इथे मायनसचं साइन आहे, बरोबर. सो ह्या ज्या टर्म्स आहेत त्या लाईक टर्म्स आहेत, ए बी. सो इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, म्हटलं सबट्रॅक्ट होणार की नाही. मग 3ab मधून 2ab सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतं, 1ab. आणि 1ab म्हणजे नुसतं ए बी राईट केलं तरीही चालतं. सो ए स्क्वेअर मायनस 1ab और यू कॅन राईट ए बी ओनली आणि प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब. सो हे पहा, आपला फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे. फक्त इक्वल टू च्या या साईडला ए क्यूब प्लस बी क्यूब आहे आणि बाकीचं इक्वल टू च्या इकडच्या साईडला आहे. पहा, सेम फॉर्म्युला आपला इथे तयार झालेला आहे. आपण राईट करून घेऊयात, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी आणि आता इथे स्क्वेअर ब्रॅकेट द्यायची काही गरज नाहीये, आपण कर्व ब्रॅकेटच देऊयात. ए स्क्वेअर मायनस 1ab च्या ऐवजी नुसतं ए बी राईट केलं तरी चालतं, प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज झाला. सेम फॉर्म्युला आपला तयार झालेला आहे. आलं लक्षात कशा प्रकारे आपण या फॉर्म्युलापासून हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता इथे मी हे डेरिव्हेशन का तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण या दोन्ही फॉर्म्युला थोडेसे सिमिलर आहेत, हो की नाही. बऱ्याचदा गोंधळ होऊ शकतो, लक्षात राहत नाहीत फॉर्म्युलेज, मग ते लक्षात राहावे यासाठी आपण इथे डेरिव्हेशन पाहिलेलं आहे फॉर्म्युलाचं. आता हा फॉर्म्युला लर्न कसा करणार, सोपा आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू काय करायचं, आपल्याला 2 ब्रॅकेट्स देऊन घ्यायचे आहेत. आधी एक छोटं ब्रॅकेट मग मोठं ब्रॅकेट. छोट्या ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार, ए प्लस बी, ए क्यूब प्लस बी क्यूब आहे की नाही, म्हणून आपण इथे छोट्या ब्रॅकेटमध्ये राईट केलं ए प्लस बी. आणि आता मोठ्या ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार, तर सुरुवातीला ए स्क्वेअर राईट करायचं, शेवटी बी स्क्वेअर राईट करायचं, मध्ये ए बी राईट करायचं. साइन देते वेळी आधी मायनस आणि मग प्लस, झाला आपला फॉर्म्युला तयार. आलं लक्षात.
चला आता हा फॉर्म्युला यूज करून आपण आपले क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, ए क्यूब प्लस 64y क्यूब. फॉर्म्युला सगळ्यात आधी राईट करून घेऊयात आपण. ए क्यूब प्लस बी क्यूब काय आहे फॉर्म्युला, काय करायचं आहे, दोन ब्रॅकेट्स देऊन घ्यायचे आहेत. सुरुवातीचं छोटं नंतरचं मोठं. छोट्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी राईट करायचं, मोठ्या ब्रॅकेटमध्ये सुरुवातीला ए स्क्वेअर शेवटी बी स्क्वेअर मध्ये ए बी, आधी मायनस मग प्लस, झाला आपला फॉर्म्युला तयार. चला आता हा फॉर्म्युला यूज करूयात आणि आपल्याला दिलेल्या या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करूयात. काय आहे क्वेश्चन पुन्हा एकदा इथे राईट करून घेऊयात. एक्स क्यूब प्लस 64y क्यूब. आता इथे 64y क्यूब म्हणजेच काय आहे, 64 इंटू वाय क्यूब आहे, हो की नाही. सो इथे आपण पुन्हा राईट करूयात, एक्स क्यूब प्लस 64 इंटू वाय क्यूब आहे. सेकंड टर्म जी दिलेली आहे ती कशी आहे, हा जो क्यूब आहे तो फक्त या वायचा आहे म्हणजे व्हेरिएबलचा आहे, या कोएफिशियंटचा क्यूब नाही दिलेला. आणि इथे फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, ए क्यूब प्लस बी क्यूब. बी क्यूब, बी च्या जागी इथे काय आहे क्वेश्चन मध्ये, बी च्या जागी आहे 64y, पण हा जो क्यूब दिलेला आहे तो फक्त या व्हेरिएबलचा दिलेला आहे, या कोएफिशियंटचा दिलेला नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, ही जी सेकंड टर्म दिलेली आहे या संपूर्ण सेकंड टर्मचा क्यूब आपल्याला तयार करावा लागेल, मगच आपण हा फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. त्याशिवाय आपण यूज करू शकणार नाही, नाहीतर आपले आन्सर इथे रॉंग होऊन जाणार. आता हे पहा, आपल्याला पूर्ण सेकंड टर्मचा क्यूब राईट करायचा आहे. मग 64 कोणत्या नंबरचा क्यूब आहे बरं, सांगा बरं. क्यूब रूट काय आहे 64चा, तर हे पहा 4 इंटू 4 इंटू 4 केलं, 4 इंटू 4 इंटू 4 केलं तर आपल्याला 64 मिळतं. 4 4 जार 16, 16 4 जार 64, बरोबर. याचाच अर्थ 4 किती टाइम्स मल्टिप्लाय केला आपण, 3 टाइम्स, हो की नाही. म्हणजेच 4 क्यूब इज इक्वल टू काय आलेला आहे 64. सो क्यूब ऑफ 4 काय आहे 64 अँड क्यूब रूट ऑफ 64 काय आहे 4. सो इथे आपण 64 च्या जागी 4 क्यूब राईट करू शकतो, क्यूब ऑफ 4 राईट करू शकतो. हे पहा अशा प्रकारे, प्लस क्यूब ऑफ 4 इंटू वाय क्यूब. आता इथे 4 क्यूब वाय क्यूब दोन्हीकडे क्यूब आहे की नाही, मग हा जो क्यूब आहे दोघांचाही त्याला आपण एक कॉमन क्यूब म्हणून राईट करूयात अशा प्रकारे. हे पहा, एक्स क्यूब प्लस 4y द होल क्यूब. आलं लक्षात, हा जो क्यूब आहे दोघांचाही, ही जी सेकंड टर्म आहे या सेकंड टर्म मध्ये दोघांकडे पण क्यूब आहे की नाही, मग दोघांचा पण क्यूब आपण कॉमन क्यूब म्हणून अशा प्रकारे राईट करत असतो, हो की नाही. आणि ब्रॅकेट मध्ये 4y. आता पहा बरं, हा फॉर्म्युला आणि आपला हा क्वेश्चन बरोबर मॅच होतोय की नाही. ए क्यूबच्या जागी काय आहे एक्स क्यूब आणि बी क्यूबच्या जागी काय आहे 4y क्यूब. हे पहा, ए क्यूबच्या जागी एक्स क्यूब, बी क्यूबच्या जागी 4y क्यूब, आणि हे जे मधलं प्लसचं साइन आहे ते सुद्धा इथे आपल्याकडे आहे. म्हटल्यावर इथे आपण हा फॉर्म्युला आता यूज करू शकतो. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. नाव हिअर ए इज इक्वल टू काय आहे, ए च्या जागी काय आहे इथे एक्स आहे की नाही, राईट करून घेऊयात एक्स. आणि बी च्या जागी काय आहे, बी च्या जागी आहे 4y, राईट करून घ्या 4y. चला आता आपण हा जो आपला फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊया, कारण आपण फॉर्म्युलानुसार आपल्या क्वेश्चनला इथे कन्वर्ट केलेलं आहे. चला, सो ए क्यूबच्या जागी आहे एक्स क्यूब प्लस बी क्यूबच्या जागी आहे 4y द होल क्यूब इज इक्वल टू. आता फर्स्ट ब्रॅकेट जे छोटं वाला ब्रॅकेट आहे तिथे काय आहे ए प्लस बी आहे, हो की नाही. ए ची व्हॅल्यू आहे एक्स आणि बी ची व्हॅल्यू आहे 4y. सो x प्लस 4y. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये काय राईट करणार आपण, तर ए स्क्वेअर, ए म्हणजे आहे x म्हटल्यावर x स्क्वेअर मायनस ए इंटू बी, हो की नाही. ए ची काय व्हॅल्यू आहे x, इथे राईट करूयात x इंटू बी ची व्हॅल्यू आहे 4y, राईट करा 4y. 4y म्हणजेच 4 इंटू y, हो की नाही. त्यानंतर प्लसचं साइन आणि बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर, राईट केलं. आता इथे आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊयात, कारण कर्व ब्रॅकेट इथे आतमध्ये आलं की नाही, मग गोंधळ होऊन जायला नको म्हणून कर्व ब्रॅकेट इथे आपण कट केलं आणि स्क्वेअर ब्रॅकेट दिलं. चला आता हे सॉल्व्ह करायला घेऊयात.
सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही नाहीये, ते ऍज इट इज आपल्याला राईट करावं लागणार आहे. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा बरं, इथे कशा प्रकारे राईट करणार, एक्स स्क्वेअर मायनस 4. आता इथे 4 ला मल्टिप्लाय करायला काय आहे का, आता आपल्याला सॉल्व्ह करते वेळी काय लक्षात घ्यायचंय, इथे प्लस मायनसचं साईन आहे की नाही, त्याच्या आतलं म्हणजे जिथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे ते सॉल्व्ह करायचंय. म्हणजे एक्स स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साईन आहे, त्यानंतर काय आहे एक्स इंटू 4 इंटू वाय. सो इथे आपल्याला काय करायचंय ते पाहायचं. सो इथे काय आहे 4 आहे, 4 ला मल्टिप्लाय करायला कोणताच नंबर नाही, सो 4 ऍज इट इज राईट करून घेतला. त्यानंतर ना एक्स इंटू वाय काय येणार आहे एक्स वाय, त्यानंतर ना हे प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घेतलं. आता हा जो स्क्वेअर आहे तो 4चा पण आहे आणि वायचा पण आहे की नाही, द होल स्क्वेअर आहे की नाही, म्हणून 4चा स्क्वेअर. आता इथे तुम्ही डायरेक्ट 16 राईट केला, 4चा स्क्वेअर तरी चालणार आहे, इंटू वाय स्क्वेअर आणि ब्रॅकेट क्लोज. चला नेक्स्ट स्टेप मध्ये सगळं ऍज इट इज, फक्त आपण 4चा स्क्वेअर जो इथे मी तुम्हाला म्हटलं 16 राईट केलं तरी चालणार आहे. सो इथल्या इथे तुम्ही 16 राईट केलं तरी नो प्रॉब्लेम. हे पहा 4चा स्क्वेअर 16 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. आलं लक्षात. आता पुढे आणखी आपण काही सॉल्व्ह करू शकतो का, तर नाही. म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पहा किती इझी आहे, म्हटलं होतं की नाही खूप इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. काय दिले, 125p क्यूब प्लस क्यू क्यूब फॉर्म्युला राईट करून घेतला. आता इथे पहा a क्यूब प्लस b क्यूब या फॉर्म मध्ये आपला क्वेश्चन आहे का, तर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर फर्स्ट टर्मचा द होल क्यूब आहे का इथे, तर नाही. हा जो क्यूब दिलेला आहे तो फक्त या व्हेरिएबल p चा आहे. हा जो कोएफिशियंट आहे 125 त्याचा क्यूब नाहीये, हो की नाही. म्हटल्यावर आपल्याला फॉर्म्युलानुसार आपल्या क्वेश्चनला तयार करून घ्यावं लागणार आहे, हो की नाही. चला मग करूयात. 125p क्यूब याचाच अर्थ काय आहे, 125 इंटू p क्यूब प्लस क्यू क्यूब. क्यूब जो आहे तो फक्त व्हेरिएबलचा आहे, 125 चा नाही दिलेला. आणि फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो की पूर्ण जी टर्म आहे फर्स्ट टर्म त्याचा क्यूब हवा आहे. म्हटल्यावर आपल्याला ही जी फर्स्ट टर्म आहे त्याचा द होल टर्मचा क्यूब हवा आहे. मग आता मला सांगा 125 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे, 125 चा क्यूब रूट काय आहे. जर तुम्ही व्यवस्थित विचार केलात किंवा क्यूब्स तुम्ही लर्न केले असते तर तुम्हाला लगेच सांगता येणार आहे की 5 इंटू 5 इंटू 5 केले की आपल्याला 125 आन्सर मिळते. याचाच अर्थ 5 चा क्यूब आहे 125, और यू कॅन से 125 चा क्यूब रूट आहे 5, हो की नाही. मग 125 च्या जागी आपण क्यूब ऑफ 5 असे राईट करू शकतो, इंटू p क्यूब प्लस क्यू क्यूब. आता हा जो क्यूब आहे दोन्हीकडे 5 चा पण आणि p चा पण, याला कॉमन म्हणून आपण बाहेर राईट करू शकतो की नाही, आणि आतमध्ये बेस 5p अशा प्रकारे राईट करू शकतो. सो 5p द होल क्यूब प्लस क्यू क्यूब. आता पहा बरं फॉर्म्युला मध्ये आणि आपला हा क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे ते मॅच होतंय की नाही. 5p द होल क्यूब म्हणजेच a क्यूब आहे, हो की नाही. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय a क्यूबच्या जागी आहे 5p द होल क्यूब आणि b क्यूबच्या जागी आहे q क्यूब. सो चला इथे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू, a च्या जागी काय आहे 5p आणि b च्या जागी काय आहे, b च्या जागी आहे q. चला सॉल्व्ह करायला घेऊयात मग आता इथे आपण. सो क्वेश्चनला आपण फॉर्म्युलानुसार तयार करून घेतलेला आहे. सो a क्यूबच्या जागी आहे 5p द होल क्यूब प्लस b क्यूबच्या जागी आहे q क्यूब इज इक्वल टू, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आपल्याला राईट करायचं आहे a प्लस b. सो a म्हणजे आहे 5p प्लस b च्या जागी आहे q. सो 5p प्लस q ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर, a म्हणजे काय आहे 5p. सो 5p द होल स्क्वेअर मायनस a इंटू b. a म्हणजे 5p, सो 5p इंटू q. b म्हणजे q आहे की नाही म्हणून इंटू q प्लस b स्क्वेअर. b म्हणजे काय आहे q, सो q स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. खाली 5p प्लस q यामध्ये सॉल्व्ह करायला काहीच नाहीये, सो ऍज इट इज राईट करून घेऊयात. सेकंड ब्रॅकेट मध्ये आता
5p द होल स्क्वेअर, स्क्वेअर p चा पण आहे आणि 5 चा पण आहे, बरोबर. सो इथे राईट करून घेऊयात 5 स्क्वेअर इंटू p स्क्वेअर. आता इथे तुम्ही डायरेक्टली 25 राईट केलं 5 चा स्क्वेअर तरी चालणार आहे, किंवा अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हळूहळू गेलात तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. मायनस 5p म्हणजे 5 इंटू p. त्यानंतर नाही इथे सुद्धा कोणतंच साईन नाहीये की नाही, म्हटल्यावर मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो मल्टिप्लाइड बाय q प्लस q स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. खाली 5p प्लस q ऍज इट इज येणार फर्स्ट ब्रॅकेट मध्ये. 5 चा स्क्वेअर 25 इंटू p स्क्वेअर आहे की नाही, म्हणून 25p स्क्वेअर मायनसचं साईन ऍज इट इज. आता इथे 5 इंटू p इंटू q. आता इथे नंबर कोणताच नाहीये 5 ला मल्टिप्लाय करायला, हो की नाही, म्हटल्यावर 5 ऍज इट इज राईट करणार आपण. त्यानंतर ना p इंटू q pq. सो 5pq प्लस q स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह नाही करू शकत, करू शकतोय का सॉल्व्ह करायला, तर काही शिल्लक नाही राहिलं, म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 3 नंबरला काय दिलेलं आहे, 125k क्यूब प्लस 27m क्यूब. फॉर्म्युला राईट करून घ्या. फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन दिलेला आहे का, तर नाही. काय आहे आपला क्वेश्चन, पुन्हा इथे राईट करून घेऊयात. काय आहे 125k क्यूब म्हणजेच 125 इंटू k क्यूब आहे. हा जो क्यूब आहे तो फक्त व्हेरिएबलचा दिलेला आहे, इथे कोएफिशियंटचा नाही दिलेला. त्याचप्रमाणे सेकंड टर्म मध्ये काय दिलेला आहे 27 इंटू m क्यूब. हा जो क्यूब आहे तो व्हेरिएबलचा आहे, कोएफिशियंटचा नाहीये. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, पूर्ण टर्मचा क्यूब पाहिजे की नाही, a क्यूब प्लस b क्यूब पाहिजे. म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल, या दोघांचेही 125 आणि 27 या हे दोन्ही नंबर्स कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते फाइंड आउट करावं लागेल. आता 125 5 चा क्यूब आहे, हे आपण या आधीच पाहिलेलं आहे, हो की नाही. सो 5 क्यूब इंटू k क्यूब प्लस 27 कोणत्या नंबरचा क्यूब आहे विचार करा. जर तुम्ही 3 इंटू 3 इंटू 3 केलं तर काय आन्सर मिळतं 27. 3 3 जार 9 आणि 9 3 जार 27. सो 27 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, 27 चा क्यूब रूट काय आहे तर 3, राईट. सो इथे आपण 3 राईट करूया. 3 क्यूब और क्यूब ऑफ 3 इंटू m क्यूब. आता इथे पहा क्यूब 5 कडे पण आहे आणि k कडे पण आहे, म्हटल्यावर याला आपण 5k द होल क्यूब असे राईट करू शकतो. आणि इथे सुद्धा क्यूब 3 कडे पण आहे आणि या m कडे पण आहे, याला सुद्धा आपण 3m द होल क्यूब असे राईट करू शकतो. आता इथे पहा a क्यूबच्या जागी काय आहे 5k द होल क्यूब, बरोबर. आणि फॉर्म्युलानुसार b क्यूबच्या जागी आहे 3m द होल क्यूब, राईट. सो इथे आपण राईट करूयात. नाव हिअर a इज इक्वल टू आहे 5k आणि b इज इक्वल टू आहे 3m. आता फॉर्म्युलानुसार आपण आपल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात, कारण आपण फॉर्म्युलानुसार आपल्या क्वेश्चनला इथे चेंज करून घेतलेलं आहे. सो a क्यूब म्हणजेच 5k द होल क्यूब प्लस b क्यूब म्हणजे 3m द होल क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे a प्लस b. a म्हणजे 5k, सो 5k, b म्हणजे 3m, सो प्लस 3m ब्रॅकेट क्लोज. सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर म्हणजेच कशाचा स्क्वेअर 5k चा स्क्वेअर, सो 5k स्क्वेअर मायनस a इंटू b. a म्हणजे 5k आणि b म्हणजे 3m, सो 5k इंटू 3m प्लस b स्क्वेअर म्हणजेच 3m स्क्वेअर, 3m द होल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. आता फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काहीच नाहीये, सो ते ऍज इट इज कॉपी होणार आहे खाली. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर 5 चा पण आहे आणि k चा पण आहे, बरोबर. सो 5 स्क्वेअर इंटू k स्क्वेअर मायनस, आता इथे 5k म्हणजेच 5 इंटू k इंटू 3m म्हणजे 3 इंटू m प्लसचं साईन, स्क्वेअर 3 चा पण आहे आणि m चा पण आहे, सो 3 स्क्वेअर आणि m स्क्वेअर. चला ब्रॅकेट क्लोज करूयात. पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज खाली येणार आहे. आता 5 चा स्क्वेअर 25 आणि k स्क्वेअर ऍज इट इज खाली, त्यानंतर मायनसचा साईन. आता इथे पहा आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे 5 इंटू k इंटू 3 इंटू m. सो 5 3 जार 15 रेट करून घेऊया. त्यानंतर k इंटू m काय येणार km. त्यानंतर हे प्लसचं साईन देऊन घ्या. 3 चा स्क्वेअर 9, m चा स्क्वेअर m स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज.
आता पुढे काही आहे का सॉल्व्ह करायला रिमेनिंग? टर्म्स आहेत का, सेम टर्म्स आहेत का, लाईक टर्म्स आहेत का? नाही. म्हटलं हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. मुलांनो, प्रॅक्टिस सेट 6.2 मधील नेक्स्ट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये पाहूयात. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.